You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, मी सलोनी खिंडारी, ATV न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. कापड व्यापारी असोसिएशन सलून चालक मालक संघटनेचाही परवाना शुल्क वसुलीला तीव्र विरोध. व्यापारी दुकानदारांनी जबाबदो अभियान राबवावे, किरण काळेंचे आवाहन. ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाने पाठवावा, काँग्रेस आयुक्तांकडे करणार मागणी. व्यावसायिक परवाना शुल्क वसुली अंमलबजावणीवरून व्यापारी दुकानांमध्ये तीव्र असंतोषाची भावना आहे. सर्व स्तरातून याला आता मोठा विरोध होऊ लागला आहे. अहमदनगर कापड व्यापारी असोसिएशन, अहमदनगर सलून चालक मालक संघटनेने देखील याला कडाडून विरोध केला आहे. नगरसेवकांच्या महासभेत परिसरात करण्यात आलेला ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवण्याची मागणी काँग्रेस मनपा आयुक्तांकडे करणार असून व्यापारी दुकानदारांनी आपापल्या प्रभागातील नगरसेवकांना आपण हा ठराव मंजूर केलाच कसा यासाठी जाब विचारणारे जबाबदो अभियान राबवावे, असे आवाहन शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केले आहे. सलग तिसऱ्या दिवशी व्यावसायिकांच्या संघटनांची संवाद मोहिमेदरम्यान भावना जाणून घेत असताना काळे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक संजय झिंजे, विलास उबाळे, अल्तमत जरीवाला, इंजिनियर सुजित शैत्रे, विकास भिंगारदिवे आदींसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. कापड बाजार असोसिएशनचे अध्यक्ष श्यामसुंदर सारढा, उपाध्यक्ष सचिन चोपडा, सेक्रेटरी राजेंद्र गांधी, जॉईंट सेक्रेटरी विजय गांधी, खजिनदार विजय मुनोत, रजनीकांत गांधी, विजय गुगळे, रसिकला चोपडा, सतीश सुपेकर, ओमप्रकाश इटारा, विनोद, अनिल कुमार सुराना, संजय कुमार भंडारी, राहुल कटारिया, मुकेश अरोरा, हिम्मतलाल शिंगे, सचिन पेटेकर आदींसह संघटनेच्या वतीने जोरदार विरोध केला आहे. पदाधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी आता आम्ही काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळासह चर्चा केली. त्यांच्या देखील भावना परवाना व्यावसायिक शुल्क वसुलीच्या संदर्भात जाणून घेतल्या. साधारणतः सगळ्यांची एकमुखी त्या ठिकाणी विरोधाची भावना त्या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महानगरपालिका नगर शहरामध्ये व्यापाराच्या वृद्धीसाठी कधी कोणती योजना म्हणा किंवा भूमिका म्हणा ती त्या ठिकाणी पाहायला मिळालेली नाही. त्याचबरोबर महानगरपालिकेच्या वतीनं वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस आहेत, त्या टॅक्सेसची वसुली सातत्यानं सुरू आहे आणि टॅक्सेस भरणाऱ्यांच्या यादीमध्ये सगळ्यात वरतीचं कुणाचं नाव असेल ते व्यापाऱ्यांचं आहे, दुकानदारांचं आहे. म्हणजे असं होत नाही की व्यापाऱ्यानं दुकानदारानं टॅक्स चुकवला, काही अपवाद असतील एखाद्याची त्याला, पण मेजॉरिटी लोक जे आहेत जे प्रामाणिकपणे व्यवसाय करतात, आपल्या घामाचा कष्टाचा पैसा त्या ठिकाणी स्वकष्टाने त्या ठिकाणी कमवत असतात आणि हे करताना त्यांना प्रोफेशनल टॅक्स भरावा लागतो, त्यांना प्रॉपर्टी टॅक्स भरावा लागतो, त्यांना इन्कम टॅक्स भरावा लागतो, GST त्या ठिकाणी भरावा लागतो. त्या ठिकाणी अग्निशमनचा अधिभार आहे, एज्युकेशनचा सेस त्या ठिकाणी आहे, वृक्ष लागवड कर त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी मलनिस्सारांचा कर घेतला जातो, पथक कर घेतला जातो. तुम्ही साध्या इथल्या शहराच्या पथकांची म्हणजे रस्त्याची जर अवस्था पाहिली बाजारपेठेतल्या किंवा शहराच्या सगळ्याच भागांमधली ती अत्यंत दयनीय स्वरूपाची त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आज बाजारपेठेमध्ये तुम्हाला मी साधी गोष्ट सांगतो की साधी मुतरीसारखी सुद्धा व्यवस्था व्यापारी असतील, दुकानदार असतील किंवा तिथे येणारे ग्राहक असतील, मग ते पुरुष असतील किंवा महिला असतील, कुणासाठीही त्या ठिकाणी उपलब्ध नाहीत. प्यायच्या पाण्याची अडचण आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे. ही सगळी यादी जी आहे समस्यांची ती फार मोठी आहे. अकोला महानगरपालिकेच्या धर्तीवरती हा विशेष उपक्रम जो आहे पथकर परवाना व्यावसायिक वसुलीचा हा त्यांनी घेतल्याचं सांगितलं. मात्र ते करण्याऐवजी बँगलोर असेल, मद्रास असेल किंवा त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिका असेल, नवी मुंबई महानगरपालिका असेल, पुणे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल, यांच्या धर्तीवरती आम्ही विकासाची कामं करू अशा प्रकारचा जर काही निर्णय त्या ठिकाणी घेतला असता तर निश्चितपणे विकासाच्या कामासाठी त्या ठिकाणी स्वागत केलं असतं. अशा प्रकारची वसुली करून त्या ठिकाणी महासभेमध्ये जर सर्व पक्षीयांचाच नगरसेवकांचा की ज्यांना विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी दुकानदारांनी पाठवलेला आहे त्यांनी निर्णय घेतला असेल आणि तोही कुणाला माहीत नसेल तर मला वाटतं ही सगळ्या व्यापारी दुकानदारांची एक प्रकारे त्या ठिकाणी निराशा करणारी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या गोष्टीचा निषेध त्या ठिकाणी केला पाहिजे. मी या निमित्ताने एक आवाहन सगळ्या व्यापारी बांधवांना आणि व्यापारी संघटनांना, दुकानदारांना करतोय की आपण त्या ठिकाणी तुमच्या प्रभागातले जे नगरसेवक आहेत, मग ते कुठल्या पक्षात जातो, काँग्रेसचा कुठल्या पक्षात जातो, तर आपण त्या नगरसेवकांना जबाबदो अभियान त्या ठिकाणी राबवलं पाहिजे की तुम्ही आम्हाला विश्वासात नाही घेता, हा निर्णय घेतलाच कसा, तुम्ही आमच्याशी चर्चा का नाही केली या सगळ्याची. त्यामुळे मला ज्या प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी संवाद भूमीमध्ये दिसतोय, निश्चितपणे हा निर्णय जो काही महानगरपालिकेने घेतलाय तो निर्णय येत्या काळामध्ये आयुक्तांना, राज्य शासनाकडे हा ठराव विखंडित करण्यासाठीचा प्रस्ताव निश्चितपणे पाठवण्यासाठी त्या ठिकाणी त्यांच्यावरती सकारात्मक जो काही दबाव पाहिजे
सगळ्यांच्या वतीने तो टाकण्यासाठी उपयुक्त ठरेल. मी आयुक्तांना या निमित्तानं जाहीर मागणी करतोय. त्यांना आम्ही भेटून निवेदन देखील देणार आहोत की तुम्ही आयुक्त साहेब हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठवावा आणि व्यापारी दुकानदारांना त्या ठिकाणी या जाचक वसुलीमधनं रिलीफ द्यायचं काम त्या ठिकाणी करावं. अहमदनगर महानगरपालिकेने हा काही नवीन कुठला जिजिया कर काढलाय परवाना शुल्क. मला असं वाटतं की महानगरपालिकेने एक पण केलेला दिसतो की नगरची बाजारपेठ पूर्ण मोडीत काढायची. कारण यापूर्वी सुद्धा जकातीचा विषय असो, एलबीडीचा विषय असो, महानगरपालिकेने नेहमीच नगरच्या बाजारपेठेवर अन्याय केलेला आहे. त्यामुळे नगरची बाजारपेठ जे एकेकाळी पूर्ण भारतात फेमस होती, म्हणजे भारतातनं व्यापारी नगरला खरेदी करायला यायचे, परंतु व्यापाराच्या दृष्टीने जे काही अडथळे आणले गेले पुढं, त्यामुळे नगरची बाजारपेठ आज पूर्ण भाकास होत चालली आहे. त्यात आता नवीन हा कर व्यापाऱ्यावर लादून व्यापाऱ्याचं पूर्ण कंबरडे मोडायचंच काम यातनं चालल्याचं दिसून येत आहे. म्हणून आम्ही कापड व्यापारी असोसिएशन, जे आमचे जवळपास 100 वर्षाचा इतिहास आहे आमच्या कापड व्यापारी असोसिएशनला, त्या दृष्टीने आम्ही महानगरपालिकेचा याबद्दल निषेध करत आहोत. व किरण काळे असतील, किरण भाऊ काळे असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांनी जी काही भूमिका व्यापाऱ्यांसाठी घेतलेली आहे ती निश्चितच स्वागतार्ह आहे आणि त्याला आमचा निश्चित पाठिंबा राहील. आणि महानगरपालिकेला ज्याप्रमाणे आता सुचवलंय की हा ठराव विखंडित होऊ शकतो शासनाकडे पाठवून, त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी. लोकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. याच्यामधनं ऑलरेडी आता नगरच्या बाजारपेठेचं आपण जर स्वरूप पाहिलं, कापड बाजार जे पूर्वी एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात समृद्ध बाजारपेठ होती, आज त्या ठिकाणचे व्यापारी स्वतःच्या जागा भाड्याने देत आहेत दुसऱ्याला, कारण व्यवसायच राहिलेला नाहीये. आणि त्याच्यामध्ये परत आणखी नवीन असं बर्डन टाकून जर ते व्यापार नष्ट करायचं तर याच्यामध्ये नियोजन दिसत आहे. याचा आम्ही सर्व व्यापारी मिळून तीव्र शब्दात निषेध करत आहोत. ऑलरेडीच टॅक्सेस खूप झालेले आहेत याच्यावर. इथं पार्किंगची व्यवस्था नाही. अनधिकृत पार्किंगमध्ये बी बाहेरगावून येणाऱ्या लोकांची लुटमार होती. म्हणजे बाहेरगावचा जो ग्राहक होता नगर बाजारपेठेला तो हळूहळू कमी होत चाललेला आहे. आणखीन नवीन खर्च वाढवून आणखीन व्यापार कमी झाला तर नगरच्या बाजारपेठेला उजाडा अवस्था यायला वेळ लागणार नाही. तरी आमची या दृष्टीने महानगरपालिकेच्या सर्व ते नगरसेवक असतील, तिथले आयुक्त असतील, त्यांना विनंती की त्यांनी त्वरित हा ठराव रद्द करून त्याप्रमाणे व्यापाऱ्यांना त्यामधून दिलासा द्यावा. परवाना शुल्क वसुली संदर्भामध्ये आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून सगळ्या संघटनांबरोबर एक संवाद मोहीम राबवतोय. आता या ठिकाणी एक बैठक झालेली आहे आणि अहमदनगर जिल्हा सलून चालक मालक संघटना जी आहे त्याचे अध्यक्ष या ठिकाणी आहेत जनार्दनजी वाघ आणि त्यांचे सचिव आणि सगळेच सदस्य सहकारी जे आहेत. चर्चा झाल्यानंतर त्यांचाही सगळ्यांचा सूर तोच आहे की अशा प्रकारची वसुली जर त्या ठिकाणी असली, ऑलरेडी सगळ्या प्रकारचे कर ते भरतायत, तर त्या वसुलीला त्यांचा त्या ठिकाणी निश्चितपणे विरोध त्यांनी या ठिकाणी आताच्या चर्चेमध्ये नोंदवलेला आहे. वेळप्रसंगी महापालिकेमध्ये त्या ठिकाणी जर काही या सर्वात मांडणी करायची झाली तर त्यासाठी सुद्धा येण्याची सगळ्या संघटनेच्या सदस्यांची त्या ठिकाणी तयारी आहे. मी आवाहन करतो की महापालिकेने कृपया जो चुकीच्या पद्धतीनं वसुली करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे महासभेनं, तो त्या ठिकाणी तातडीने रद्द करावा आणि दुकानदार व्यावसायिकांचा जो जीव बेटाकुटून तुम्ही आणण्याचा प्रयत्न करताय त्यातून त्यांची मुक्तता करावी. आत्ताच माझी किरण काळे सरांशी चर्चा झाली की महापालिकेने जो कर लादलाय, जो वार्षिक कर, व्यावसायिक कर जो लादला, तो आमच्या अहमदनगर जिल्हा सलून चालक मालकचा पूर्णपणे विरोध आहे. एक तर आज सलून व्यवसाय जो आहे तो 90% ह्या भाडे तत्वावर आहेत. आज भाडे म्हटलं की भाडं, त्याच्यानंतर तुमचे नगरपालिकेचे कर, त्यानंतर तुमचं हे लाईट बिल हे परवडण्यासारखं नाही आहे. कोरोना काळापासूनच म्हणजे कोरोना काळानंतर सलून व्यवसाय इतका आर्थिकदृष्ट्या बॅकला आला आहे, त्यामुळं हे कर परवडण्यासारखे नाही आहेत. त्यामुळे आमचा या व्यवसाय कराला 100% आमच्या सलून असोसिएशनतर्फे विरोध आहे. आमचे नगर शहरात कमी 1200 ते 1500 दुकानं आहेत. या सर्वांचा विरोध आम्ही दर्शवलेला आहे. काँग्रेसचे किरण काळे सर आम्हाला मदत करतायत, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. अरे एवढ्या वेळेपासून काय लिहितोयस? अगं सारे प्रोडक्ट्स जे मी सॅमसंग फॅबग्राफ फेस्ट मधून विकत घेईन. एवढी मोठी लिस्ट? जर ऑफर्स इतके सारे आहेत तर लिस्ट पण मोठी असणारच ना. या फेस्टिव्ह सीझन मध्ये मिळवा अप टू 27.5% कॅशबॅक. फ्री गॅलेक्सी S23 अल्ट्रा सिलेक्टेड टीव्हीज वर स्पेशल बेनिफिट्स 21,000 पर्यंत, फ्री प्रोडक्ट इन्शुरन्स आणि खूप काही. विजिट करा सॅमसंग स्मार्ट प्लाझा, राम एजन्सी, मार्केट यार्ड, नवी पेठ, सावेडी, अहमदनगर आणि मिळवा अमेझिंग फॅबग्राफ फेस्ट ऑफर्स. अटी लागू.